आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पी सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा
तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संता दिया चक्रुपादाने कथेचा विस्तार चक्रुपादाने कथेचा विस्तार चक्रुपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा करुण करा करुण करा तुमचा अनुग्रह लादलो हे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भाव झालो चराचरी 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 मला विठाला 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 टाळी टाळी विठाला ठाले 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 ठाला ठाला ठाले 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 ठाला ठाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुशरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका समचरण सरोजम सांद्र निहिलांबुदाबम जगन निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी अपुल्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा विठ्ठला विठाला 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 आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि संत महात्म्यांचा महिमा सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अलौकिक महिमा आपल्या समोर प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संत महात्म्यांचा एवढा अलौकिक महिमा आहे, तो महिमा मी माझ्या वाणीनं वर्णन करू शकत नाही. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा.
जिथं सीमा होते, जिथं शब्द संपतात, नवे नवे जिथं वाणी संपते, वाणी खुंटीत होते ना, असा अलौकिक माझ्या संतांचा महिमा आहे. काय महिमा आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत महात्म्यांना तुम्ही आलिंगन जरी दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. महाराज 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि शेवटची जी मुक्ती आहे ना, तिचं नाव आहे सायुज्यता. संत महात्म्यांना तुम्ही नुसतं आलिंगन जरी दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा अलौकिक महिमा माझ्या संतांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो महिमा मी माझ्या वाणीनं वर्णन करू शकत नाही. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. जिथं शब्द संपतात, जिथं वाणी अपुरे पुरते, नवे नवे संतांचा महिमा शब्दाच्या अतीत आहे. जिथं शब्दाची गवसणी बसू शकत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शब्दाच्या पलीकडं जर महिमा कोणाचा असेल तर माझ्या संतांचा आहे. काय महिमा आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपण शुद्ध होण्यासाठी, आपण पवित्र होण्यासाठी कुठं जातो? तीर्थाला जातो. बरोबर आहे का नाही? आपण पवित्र होण्यासाठी तीर्थाला जातो, पण आपल्याला पवित्र करता करता जेव्हा तीर्थ अपवित्र होतात ना, तीर्थ मलिन होतात ना, ते सगळे तीर्थ पवित्र होण्यासाठी माझ्या संतांच्या पायाजवळ जातात. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. जगातले जेवढे सगळे तीर्थ असतील ना, जेवढे पर्वकाळ असतील ना, ते सगळे संतांच्या पायाजवळ येतात. महाराज एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला देवाची भक्ती करायची गरज नाही, देवाची सेवा करायची गरज नाही. तुम्ही संतांची जरी सेवा केली तर ती देवाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. आणि असा अलौकिक महिमा माझ्या संतांचा आहे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला हरकत नाही. बापरे, अवघडच झालं. नाही झोपायला हरकत नाही. आता अवघडच झालं. पण झोपायचं नाही बरं का. अभंगाचा भावार्थ का सांगून घेतला? बरेच जण कीर्तनाच्या सुरुवातीला 10 मिनिटं जागे असतात आणि एकदा का 10 मिनिटं झाले की लगेच समाधी लावतात, है की नाही? आणि मग कीर्तन झाल्यानंतर मगच समाधीतून जागे होतात आणि पुन्हा म्हणायला तयार, रात्रीच्या महाराजांनी तर अभंग नीट सोडवलाच नाही. म्हणून पहिल्या 10 मिनिटात अभंगाचा भावार्थ सांगून घेतला. आता तुम्हाला झोपायला हरकत नाही. आता अवघड. आता जातो गड्या इथून. आता जातोच इथून, है की नाही? पण झोपू नका बरं का. महाराज अगदी वेळ कमी राहिलेला आहे माझ्याकडे. 1 तास उरला. नाही, खटवंगरायची नाही हो, दत्ता महाराजाची. आता माझ्याकडे फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे. 1 तासामध्ये आपल्याला हा संपूर्ण अभंगाचा भावार्थ पाहून घ्यायचा आहे. नीट लक्ष देऊन ऐका. विठ्ठला सगळ्यांच्या परिचित अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादन करतात. नवे नवे अलौकिक संतांचा महिमा प्रतिपादन करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण वक्ता या नात्यानं माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेने, साधुसंत महात्म्यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर आदरणीय वंदनीय भगवान बाबा आनंद गडकर यांच्या कृपा आशीर्वादाने, समस्त लाडगवळी समाज यांच्या सर्वांच्या सहकार्याने, आदरणीय वंदनीय माझे गुरुवर्य श्री हरिभक्ती परायण ज्यांच्या मुखारविंदातून सुंदर ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण आपण सुंदर त्या ठिकाणी कथा श्रवण करत आहात, असे आदरणीय माझे गुरुवर्य पांडुरंग महाराज आनंदे अर्थात नानांच्या कुशल नियोजनाने चालू असलेला हा नाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्यातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. सेवके करावे सांगितले काम,
या न्यायाने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. अत्यंत उत्साहामध्ये, गोड वातावरणामध्ये, अत्यंत सुंदर वातावरणामध्ये ही सेवा आहे महाराज. आज कार्यक्रमाचा 6वा दिवस आहे. पहिल्यांदा तर आल्या आल्या महाराज एवढे गुलाबजाम खाल्ले, असं वाटलं आता कीर्तनाला बोलताच येतं का नाही काय नाही. कारण इथं म्हणजे प्रेमाला कमी नाही महाराज आहे का. आणि इतकं भरभरून प्रेम ही मंडळी करतात, इतकं भरभरून करतात की इथं आल्यानंतर नाना तर म्हटले इथं आल्यानंतर बाकीच्या कोणाचे फोन आले आणि कोणाला फोन करायचा होता ते सगळंच विसरून जातो. का? कारण या मंडळीचं प्रेम तेवढे महाराज. निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारे हे सर्व मंडळी आहेत. आणि महाराज खायला काही इथं कमीच नाही. बाकीच्या ठिकाणी आम्ही गुलाबजाम खातोच महाराज आहे का. आता आमचे माऊली म्हणले नाना लेस मोठाले गुलाबजाम आलेत. त्याला वाटलं दुसरीकडे सारखेच आहेत काही. आता दुसरीकडे गुलाबजाम खायला गेलो त्याच्यात खव्याचा पत्ताच नसतो हे का. निबरगट असतात महाराज, निबरगट ते दगडाने फोडावं लागतात. पण इथं म्हणजे खव्याचा कारखाना आहे हे का. म्हणून प्युअर खव्यातले गुलाबजाम, अतिशय प्रेम करणारे मंडळी. आणि हा जो परमार्थ करतात ना उत्साहाने करतात महाराज, प्रेमाने करतात. आणि महाराज थोडंच करावं पण प्रेमाने करावं बरं का, उत्साहाने करावं. आणि म्हणून आपण सर्व मंडळी प्रेमाने करतात. अगदी महाराज प्रेमाने माझ्याकडं मला वाटतंय 5-6 वर्ष झालं ही सेवा आपण सर्वच मंडळी कमिटीतील देतात. आमचे रामेश्वर भाऊ असतील, दिगंबर तात्या असतील, हरिशेठ असतील, सगळेच अनेक आहेत महाराज. सगळेच कमिटीतील सगळे प्रेमाचे मंडळी आहेत. सर्व आमचे बालाजी भाऊ असतील, सर्व या ठिकाणी ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त होते. अत्यंत महाराज योग किती चांगला आहे बघा. आणि आपला कार्यक्रम सुद्धा चांगल्या पर्वावर आहे. किती चांगला पर्व आहे. आता आळंदीची यात्रा, आळंदीची वारी सुरू आहे ज्ञानोबरांची. आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे आणि परवा द्वादशीला आपला काला होतो. सगळ्यालाच आळंदीला जाता येत नाही, बरोबर आहे का नाही. सगळ्याला आळंदीला जाता येत नाही. म्हणून आळंदीचा सोहळा किमान इथं 2-3 दिवस तरी घडावा या हेतूने हा कार्यक्रम मला वाटतं अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना तो सोहळा घडतो महाराज. आणि सोहळ्यातलंच कीर्तन या अर्थाने मी अभंग सुद्धा संतांच्या महिमेचाच निवडलेला आहे, संतपर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अलौकिक महिमा आपल्या समोर प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल आदरणीय गोड नियोजनामध्ये हा नामसप्ताह चालू आहे. अत्यंत सुंदर अशी साथसंगत आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमचे बळीराम दादा, दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर महाराज आता नानांनी असो दादांनी असो माझ्या कीर्तनात उभं राहावं एवढा माझा अधिकार मुळीच नाही. कारण मी अत्यंत लहान होतो आणि दादा आणि नाना सोबत आळंदीला होते त्यावेळेला. आणि माझ्या गुरुस्थानी असणारे दादा आहेत, पण तेही या ठिकाणी अगदी मोठं मन करून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. दादांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे हरिभक्ती परायण इंद्रजित अण्णा येवले अण्णाही या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा अण्णासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण महाराज भजन कशाला म्हणायचं ते अण्णाकडे पाहून कळतं महाराज. अगदी निष्ठेनं आणि वारकरी भजन. महाराज संगीत विशारद लय येतो है का नाही, संगीत विशारद लय येत. पण तुम्ही जे गायक ठेवलेत ना ते संगीत विशारद तर आहेत, पण निष्ठावान वारकरी आहेत हे महत्वाचं आहे. निष्ठावान वारकरी आहेत महाराज आमचे. कंटाळच नाही महाराज भजनाचा, अजिबात कंटाळा नाही महाराज, कधी बी अजिबात कंटाळा नाही. असे आदरणीय इंद्रजित अण्णा येवले असतील त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे हरिभक्ती परायण आमचे माऊली महाराज येवले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोड चाल ज्यांनी गायली असे आमचे हरिभक्ती परायण भागवत महाराज उगले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच बाल गोपाळ मंडळी बाल वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्रभू महाराज या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद. मृदंगावरती गोड साथ करण्यासाठी आमचे हरिभक्ती परायण नानांचेच कृपापात्र शिष्य आहे का नाही
आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज गोरे महाराज काय आता जसा त्यांचा मृदंग वाजतो ना तशा तुमच्या टाळ्या वाजल्या नाहीत. मृदंग कसा वाजतो तसं जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. हा बरं जाऊ द्या. मृदंग वाजवणं सोपं आहे का होय मारुती बा? मृदंग वाजवणं सोपं आहे का? मला सांगा मृदंग पाहून वाजवता येतो का ऐकून वाजवता येतो? हा मृदंग पाहूनही वाजवता येत नाही आणि ऐकूनही वाजवता येत नाही. त्याच्यासाठी पहाटे 3 वाजता उठून घासावीच लागते. तिर किट तकता हा बोल घासावा लागतो तेव्हा कुठंतरी हातातून स्पष्ट बोल बाहेर पडतात. विठ्ठल विठ्ठल दोन गोष्टी एकत्रित आल्या की महाराज असं फळ मिळत असतं. एक तर गुरुची कृपा आणि दुसरे म्हणजे प्रयत्न. आणि म्हणून नानांचे कृपापात्र शिष्य आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज आहेत. त्याचबरोबर आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आमचे श्री हरिभक्तीपरायण दुसऱ्या दिवशी ज्यांची गोड सेवा झाली असे भागवताचार्य विष्णू महाराज आनंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही म्हणताना आता परत कस काय आले? हे प्रेम आहे महाराज. मी पुन्हा येईन तसं नाही म्हणून गेलते का मी पुन्हा येईन. वा पुन्हा येईन म्हणले ना आलेच पहा बरं काय. आलेचे आले पुन्हा गादीवर बसलेत है का नाही. बरोबर स्थानापन्न झालेले पुन्हा आले. कारण प्रेम आहे महाराज इथं. कारण हे प्रेम आहे. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनामध्ये बसणं खरं तर हे मोठेपणाचं लक्षण आहे. आणि आता आम्ही सगळे जे वारकरी मंडळी आहेत ना बरं का रामेश्वर भाऊ सगळे आम्ही आळंदीला चाललो. पुढं आळंदीला ज्ञानोबरांच्या सोहळ्यासाठी चाललेले आहेत. म्हणून जाता जाता आपलं सगळेच म्हणून विष्णू महाराज असतील भागवत महाराज असतील माऊली महाराज असतील आमचे सर्वच काही वारकरी मंडळी आहेत. सर्व आम्ही तिकडं जाता जाता इथं आलोत आहे का नाही. नाना म्हणले या सगळेच जण आहे का नाही आणि जेवायलाच या म्हणले. इथल्या मंडळीचं खूप प्रेम आहे. सर्व मिळून जेवायला या म्हटले आणि म्हणून हा योगायोग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादन करतात. महिमा शब्दाचा अर्थ आहे मोठेपणा. जगद्गुरु तुकोबरायांचा जर विचार केला तर तुकोबरायांनी दोघांचाच मोठेपणा वर्णन केलाय. कुणाचा? एक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय संतांचा मोठेपणा वर्णन करतात आणि दुसरं म्हणजे जगद्गुरु तुकोबराय भगवंताचा महिमा वर्णन करतात. या दोघांना सोडून जगद्गुरु तुकोबरायांनी कुणाचाच महिमा वर्णन केला नाही महाराज. दोघाच जणांचा. का दोघा जणांचा केला? बारकाईनं जर विचार केलं तर या जगामध्ये फक्त दोघच जण मोठे आहेत. कोण कोण? एक म्हणजे संत मोठे आहेत आणि दुसरे म्हणजे भगवंत मोठे आहेत. जगामध्ये दोघच मोठे आहेत. एक म्हणजे देव मोठा आहे आणि दुसरे म्हणजे माझे संत मोठे आहेत. देव का मोठा आहे? भगवान का मोठे आहेत? तर भगवंताचं वर्णन करत असताना 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण भगवंताचं वर्णन करतात महाराज. 18 ही पुराण शास्त्र आणि 18 पुराण माझ्या भगवंताचं वर्णन करतात. चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिषे गाती. 4 वेदांनी भगवंताचं वर्णन केलंय है का नाही. 6 शास्त्रांनी भगवंताचं वर्णन केलंय
आणि 18 पुराणाने भगवंताचं वर्णन केलंय म्हणून भगवान मोठे आहेत. नहीं 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 नहीं। हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में। वाह वाह अरे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा। अरे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा। ए हरि से कोई नहीं बड़ा दीवाने में पड़ा। कुंडली की सेवा करी विठ्ठल विठ पर खड़ा अरे विठ्ठल विठ पर खड़ा। नहीं, 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 नहीं। हरि से कोई नहीं बड़ा दीवान क्यों गफलत में पड़ा। अरे हरि से कोई नहीं बड़ा दीवान क्यों गफलत में पड़ा। हरि से कोई नहीं बड़ा दीवान क्यों गफलत में पड़ा। अरे हरि से कोई नहीं बड़ा दीवान क्यों गफलत में पड़ा। दीवानी क्यों गफलत में पड़ा। वाह वाह टाळी टाळी हाँ क्या बात हाँ, हरीशी कोई नहीं बना वाह वाह क्या बात आहे. म्हणजे भगवंतापेक्षा दुसरं मोठं या जगामध्ये कोणीच नाही. का भगवान मोठे आहेत. महाराज वेदाने वर्णन केलंय भगवंताचं, शास्त्रांनी वर्णन केलंय आणि 18 पुराणांनी भगवंताचं वर्णन केलं. 18 ही पुराणे हरीशी गाथी म्हणून भगवान मोठे आहेत. बरं संत का मोठे आहेत. महाराज संत सुद्धा मोठे आहेत. का संत मोठे आहेत तर संतांचं वर्णन 4 वेदांनी केलंय, संतांचं वर्णन 6 शास्त्रांनी केलंय आणि संतांचं वर्णन 18 पुराणांनी केलंय. महाराज बरोबर आहे का नाही. मी पदरचं नाही बोलत, त्याला प्रमाण आहे. वैष्णवांची कीर्ती वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी 6 ही 18 जणी चहुवेदी. महाराज वैष्णवांचं वर्णन करताना 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण माझ्या संतांचं वर्णन करतात. म्हणून जगात मोठं जर कोण असतील तर म्हणजे संत आहे. आता मोठेपणाची व्याख्या जर पाहिली तर ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मोठेपणा वेगळा आहे. बरोबर आहे का नाही. ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो आपला आपला मोठेपणा ठरवत असतो. पटवून देतो तुम्हाला. व्यापारिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या क्षेत्रामध्ये मोठेपणाची व्याख्या वेगळी आहे. बघा तुम्ही सत्ताधाऱ्याच्या क्षेत्रामध्ये गेलात, राजकारणाच्या क्षेत्रात गेलात तर तिथं मोठेपणाची व्याख्या वेगळी आहे आणि कीर्तन क्षेत्रात आलात तर इथं मोठेपणाची व्याख्या वेगळी आहे. पटवून देतो तुम्हाला. व्यापारिक क्षेत्रामध्ये मोठा व्यापारी कोणाला म्हणायचं. झोपले का तुम्ही. होय दादा दादा व्यापारी क्षेत्रामध्ये मोठा व्यापारी कोणाला म्हणायचं. ज्याची देवाणघेवाण जास्त आहे. अर्थातच जो होलसेल मालाचा व्यापारी त्याला काय म्हणायचं. मोठा व्यापारी. बरोबर आहे का नाही. अर्थात ज्याची उलाढाल मोठी आहे त्याला मोठा व्यापारी म्हणतात. बरोबर आहे का नाही. चला व्यापारी क्षेत्र सोडून द्या, चला राजकारणाकडे. राजकारणामध्ये मोठा कोणाला म्हणायचं.
राजकारणामध्ये महाराज आपल्यापेक्षा जो मोठ्या पदावर आहे राजकारणी त्याला मोठं समजतात, बरोबर आहे का नाही? आमदार खासदाराला मोठं समजतात, खासदार मंत्र्याला मोठं समजतात, मंत्री मुख्यमंत्र्याला मोठं समजतात आणि मुख्यमंत्री पंतप्रधानाला मोठं समजतात. ज्या त्या क्षेत्रामध्ये मोठेपणाची व्याख्या वेगळी. चला कीर्तन क्षेत्रामध्ये मोठा कीर्तनकार कोणाला म्हणायचं? मोठा कीर्तनकार अर्थातच ज्याचा दर जास्त आहे तो मोठा कीर्तन. आता थोडी कलियुगामध्ये थोडी व्याख्या बदलली बरं का. जो सगळ्यात जास्त पैसे घेतो लोक त्याला मोठा कीर्तनकार म्हणतात, बरोबर आहे का नाही अण्णा? बघा तुम्ही 50,000 रुपये घेणारा कीर्तनकार लोक म्हणतात मोठा कीर्तनकार आहे आणि कमी घेणारा लोक म्हणतात छोटा कीर्तनकार आहे. कलियुगामध्ये थोडीशी व्याख्या बदलली ना. मला सांगा 50,000 रुपये घेणारा कीर्तनकार कीर्तनामध्ये रूप पाहता लोचिनी म्हणतो आणि कमी घेणारा काय ढगाला लागली कळ म्हणतो का? अहो कमी घेणाराही तेच म्हणतो ना आणि जास्त घेणारा दुसरा अर्थ आणणार कुठून महाराज? पण कलियुगामध्ये थोडीशी व्याख्या बदलली. मला याच्याकडे जायचं नाही. ज्या त्या क्षेत्रामध्ये मोठेपणाची व्याख्या वेगळी आहे. पण माझे तुकोबराय निळोबराय आदी करून सगळे संत सांगतात या जगामध्ये जर मोठं कोण असतील तर माझे संत मोठे आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियोगी किंवा निळोबराय सांगतात हरी भक्त थोरा जगामध्ये जर कोण मोठा असतील तर माझे संत मोठे आहेत किंवा ज्ञानदेव वैष्णव मोठा. संत या जगामध्ये मोठे आहेत. आणि किती मोठे आहेत महाराज? अहो संतांचं वर्णन वेदांनी केलंय, शास्त्रांनी केलंय, पुराणांनी केलंय, याच्यात काय नवले? संतांचं वर्णन साक्षात भगवंतांनी केलंय महाराज. कीर्ती मुख त्यांचे नारायण, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. साक्षात भगवंतांनी त्यांची कीर्ती वर्णन केली. म्हणून तुम्ही पहा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संत देहरूपाने जरी गेले असले तरी कीर्ती रूपाने ती आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे तुका म्हणी का मरण्याची
रूपाने आजही ते आमच्यामध्ये जिवंत आहेत. उत्तम चिवरे कीर्ती मागे किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. 750 वर्ष झालं ज्ञानोबराय जाऊन, पण कीर्ती रूपाने आजही जिवंत आहेत. 400 वर्ष झालं जगद्गुरु तुकोबाराय जाऊन, पण कीर्ती रूपाने आजही जिवंत आहेत. त्याचं कारण आहे कीर्ती मुख त्यांचे नारायण. अहो साक्षात भगवंतानी त्यांचा महिमा वर्णन केलाय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एवढा अलौकिक माझ्या संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. जातिकाचे नाही जातिकाचे नाही संताचा महिमा संतांचा आहे. किती अलौकिक. शाब्दिकाचे काम नाही येते महाराज. संत महात्म्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी कितीही मोठा शाब्दिक असू द्या, नवे नवे कितीही मोठा पंडित असू द्या, कितीही मोठा ज्ञानी असू द्या, ज्ञान्याला जमलं नाही, पंडिताला जमलं नाही. नवे नवे शाब्दिकाचे काम नाही येते महाराज. कारण संत महात्म्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी त्याला शब्दाची गोष्टी बसू शकत नाही. नवे नवे त्याला शब्द अपुरे पडतात. अहो शाब्दिकाला जमणार नाही याच्यात काय नवल. जगद्गुरु तुकोबारायांनी भूतलावरचे सगळेच जीव सोडले आणि तुकोबाराय थेट कुठे गेले, स्वर्गात गेले. आणि तुकोबाराय म्हटले पृथ्वीवरच्या ज्ञानाला कळणार नाही याच्यात काय नवल म्हणले. न कळे साचार ब्रह्मादिका. अहो ब्रह्मादिकाला सुद्धा संत महिमा कळाला नाही. ब्रह्मादिका याचा अर्थ असा आहे ब्रह्माच्या अधिक असणारे जे देव आहेत, इंद्र चंद्र महेंद्र, त्यांना सुद्धा संत महिमा कळाला नाही. पंडिताला नाही, शाब्दिकाला नाही, ब्रह्मादिकाला नाही. याच्यात काय नवल. अहो वेदाला सुद्धा कळाला नाही. बळीराम दादा महाराज ज्ञानोबारायांनी वेदाला शहाणं म्हटलंय. परिपा जाणीवेचेनी बळे कोण वेदापासून आगळे. महाराज वेदाला ज्ञानोबारायांनी शहाणं म्हटलेलं आहे. आणि वेदाचं शहाणपण म्हणजे तुमच्या आमच्या सारखं नाही बरं. आपलं शहाणपण म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी, आपलं शहाणपण म्हणजे असं आहे. पण वेदाचं शहाणपण तसं नाही. ज्ञानोबारायांनी वेदाला शहाणं म्हटलेलं आहे, पण महाराज वेदाला सुद्धा संत महिमा नाही कळाला हो. सरते शेवटी वेदानी सुद्धा हात वर करून ग्वाही दिली आहे का नाही. वेद शास्त्र देती ग्वाही संत महिमा कळणे नाही. अहो संतांचा इतका अलौकिक महिमा आहे तो वाणीनं वर्णन होऊ शकत नाही. नवे नवे जिथं वाणी अपुरी पडते, जिथं शब्द अपुरे पडतात ना, असा अलौकिक संतांचा महिमा आहे. विठ्ठला विठ्ठला वाणी अपुरी पडणं म्हणजे नेमकं काय तर महाराज जिथं शब्द संपतात. मला सांगा साखर किती गोड आहे. साखर जर साखरेची गोडी सांगायची असेल तर साखर साखरे इतकीच गोड आहे. एक मनुष्य मुंबईला गेला, मुंबईला बरं का, आणि मुंबईला गेल्यानंतर समुद्र पाहून आला. समुद्र अण्णा आणि समुद्र पाहून आल्यानंतर गावात आला. म्हटला अरे बापरे काय मोठा समुद्र आहे, काय मोठा समुद्र आहे. 4-5 लोकांनी त्याला विचारलं का रे बाबा आपल्या गावातल्या वढ्या एवढा आहे का. तो म्हटला काय बोलायले राव, आपल्या गावातले असे हजारो वढे हजारो नद्या त्या समुद्रात बसतील इतका मोठा आहे. ते म्हणले किती मोठा आहे. त्यांनी सांगितलं खूपच मोठा आहे. म्हणले किती मोठा आहे. त्यांनी सांगितलं खूपच मोठा आहे. म्हणले पण किती मोठा आहे. त्यांनी सांगितलं समुद्र समुद्रा इतकाच मोठा आहे, त्याला दुसरी उपमा नाही. गोड लागे परे सांगताचे नाही. गोड लागे परे
वैसे मीठे सये जय हो. आवडेच आवडेच क्या बात. गोड लागे परे ताकता से नये गोड लागे परे ताकता से गोड लागे परी सांगता नाही. महाराज साखर किती गोड आहे हे जर सांगायचं असेल तर साखर साखरी इतकीच गोड आहे. समुद्र किती मोठा आहे हे जर सांगायचं असेल तर समुद्र समुद्र इतकाच मोठा आहे. जिथं शब्द संपतात पण महाराज वर्णन होऊ शकत नाही तसं संतांचा महिमा हे अवर्णनीय आहे. अलौकिक असा संतांचा माय. शब्द संपतात म्हणजे अजून पटवून देतो तुम्हाला. एक मुलगा रस्ता चुकला आणि रस्ता चुकल्यानंतर हरवला महाराज. आणि हरवल्यानंतर महाराज पोलिसांनी 4-5 पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. पोरग रडू लागलं. पोलिसांनी सांगितलं बाळा काळजी करू नको, रडू नको, टेन्शन घेऊ नको, आम्ही बरोबर तुला तुझ्या घरी सोडतो. आम्हाला एकच सांग तुझं घर कुठे आहे. टेन्शन घेऊ नको म्हणले, रडू नको, आम्हाला फक्त सांग तुझं घर कुठे आहे. त्यांनी सांगितलं माझं घर मंदिरासमोर आहे. म्हणले हरकत नाही. मंदिर कुठे आहे. त्यांनी सांगितलं मंदिर माझ्या घरासमोर आहे. कळतंय ना तुम्हाला कीर्तन. ते म्हणले अरे बाळा तसं नाही. गावात तुझं घर कुठे आहे. त्यांनी सांगितलं सांगतोय ना सर मंदिरासमोर आहे. अरे म्हटले मग मंदिर कुठे आहे. त्यांनी सांगितलं सांगतो ना सर मंदिर माझ्या घरासमोर आहे. पोलीस म्हटले अरे बाळा तसं नाही, हे दोन्ही कुठे आहे. त्यांनी सांगितलं समोरासमोर आहेत. आता मला सांग, शब्द संपले पण महाराज पत्ता मिळाला का नाही महाराज. तसं शब्द संपतात पण संतांचा महिमा वर्णन होऊ शकत नाही. काय वानू आता न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी न पुरे मस्तक चरणी ठेवी तसे. का संतांचं वर्णन होऊ शकत नाही. संत अनिर्वचनीय आहेत. अनिर्वचनीय कशाला म्हणायचं. ज्याचं निर्वचन होऊ शकत नाही ना त्याला म्हणायचं अनिर्वचनीय. या जगामध्ये 4च गोष्टी अनिर्वचनीय. एक म्हणजे परमात्मा अनिर्वचनीय, दुसरी म्हणजे माया अनिर्वचनीय, तिसरी म्हणजे भक्ती अनिर्वचनीय आहे आणि चौथे म्हणजे माझे संत अनिर्वचनीय आहेत. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा अनिर्वचनीय आहे. परमात्म्याचं सुद्धा वर्णन करता येत नाही. परमात्मा जाणता
बोलता सुद्धा येत नाही महाराज. जेथ मनाची नखी न लगे बुद्धीशी दृष्टी न रिघे हे इंद्रिया कीर जोगे. काय होईल महाराज म्हटले वाणीनं तर कळणारच नाही, इंद्रियांनी सुद्धा कळणार नाही. असा इंद्रिय अगोचर तो परमात्मा आहे, म्हणून अनिर्वचनीय. दुसरं सांगितलं माया अनिर्वचनीय. माया का अनिर्वचनीय? त्या मायेचं निर्वचन होऊ शकत नाही. तिला सत म्हणावं तर दिसत नाही, आणि असत म्हणावं तर प्रभाव दाखिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मायेला म्हणतात सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, असं त्या मायेला म्हणतात. म्हणून माया अनिर्वचनीय. तिसरं म्हणजे भक्ती अनिर्वचनीय, आणि चौथे म्हणजे माझे संत अनिर्वचनीय. संतांचा महिमा सुद्धा वर्णन होऊ शकत नाही. नव्हे नव्हे संतांचा महिमा सामान्याला कळू शकत नाही. अहो नाथ महाराजांनी गोड चिंतन केलंय. नाथ महाराज म्हटले वाऱ्यावर आसन घालता येईल. बरोबर आहे का नाही? वाऱ्यावर आसन घालता येईल, स्वर्गाला शिडी लावून जाता येईल, एखाद्या वेळेला भूत भविष्य वर्तमान काळ कळेल, पण संतांचा महिमा कळणार नाही. पवना घालवेल पालान, हत्ती असतो, हत्ती, आणि हत्तीमध्ये अंबारी असते. अंबारी, त्या अंबारीमध्ये जे टाकायचं आसन असतं ना त्याला पालान म्हणायचं. काय म्हणायचं? पालान. नाथ महाराज म्हटले असं पालान वाऱ्यावर घालता येईल. पवना घालवेल पालान, तसं वाऱ्यावर आसन घालता येणारच नाही म्हणा, पण तरी देखील नाथ महाराज म्हटले येईल. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन. म्हणले स्वर्गात पायी जाता येईल का? येणारच नाही, पण एखाद्या वेळेला येईल सुद्धा म्हणले. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे नकळे महिमान. एवढे अलौकिक साधू आहेत महाराज. काय महिमा आहे संतांचा. अहो देव सुद्धा त्यांच्या सुखाची अपेक्षा करतो, एवढा अलौकिक महिमा माझ्या संतांचा. देव सुद्धा महाराज संतांचे सुख झाले या देवा, मनवुनी सेवा करी त्यांची. तुकोबाराय म्हणले देव सुद्धा ज्यांच्या सुखासाठी असुसलेला आहे, ज्याच्या संगतीसाठी असुसलेला आहे, एवढी सेवा देव करतो महाराज. किती सेवा करतो एकदा भजन करा, तुम्हाला पटवून देतो. विठ्ठल विठ्ठल इतकी देव सेवा करतो महाराज. काकड्याच्या अभंगामध्ये एक महाराज अभंगच आहे लांब लचक. कोणत्या कोणत्या भक्ताची देवाने काय काय सेवा केली याची सगळी लिस्टच आली महाराज. उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठ भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलिविनी. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कृपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे. सगळी लिस्ट सगळा अभंगच पाहून घ्या मला. नवे नवे अर्जुनाचे रती होय हा सारथी. महाराज देवाने अर्जुनाचं सारथ्य केलं. नुसतं सारथ्यच केलं नाही तर सारथ्याच्या वाट्याला जे जे काम येईल ना ते ते माझ्या भगवंताने करावं. घोडे धुवावे, घोड्याला वैरण काडी करावी, पाणी दाखवावं, आणि अर्जुन यायच्या अगोदर रथ तयार ठेवावा. आणि नुसता रथ तयार ठेवावा नाही, भगवंतानी अर्जुन यायच्या अगोदर अशी मांडी लावून तिथं उभा राहावं. अर्जुनाने देवाच्या मांडीवर पाय द्यावा, पायावर, आणि मग रथात जावं महाराज. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. इतकी सेवा भगवान करतो. किती करतो महाराज. पंढरपूर जवळ तेर ढोकी नावाचं गाव आहे. त्या तेर ढोकीतील श्रेष्ठ संत गोरोबा काका. गोरोबा काकाचे हात तुटले. आता का तुटले, कसे तुटले हे मागचा इतिहास सांगत नाही, मला पुढचं सांगायचं.
आणि गोरोबा काकाचे हात तुटल्यानंतर गोरोबा काकाला चिंता निर्माण झाली की आता मी पांडुरंगाचं भजन कसं करू. महाराज त्याला तर साधू म्हणायचं. आपला जर हातपाय फ्रॅक्चर झाला तर आपल्याला भजनाची चिंता नसती. आपल्याला फक्त नित्य उठवून या हा वयाची चिंता. तो म्हणतो आता काम कसं करू, आता हात मोडला आणि पाय मोडला, कार्यक्रम कसे जाऊ, ड्युटी कशी करू, नोकरी कशी करून शेतात कसं जाऊ, आपल्याला फक्त पोटाची चिंता. पण महाराज गोरोबा काकाचे हात तुटले महाराज. आणि हात तुटल्यानंतर चिंता निर्माण झाली की आता माझ्या पांडुरंगाचं भजन कसं करू. काकाला चिंता भजनाची आणि तिकडे पांडुरंगाला चिंता निर्माण झाली. काकाचे हात तुटलेत, आता काकाच्या संसाराचं कसं. महाराज विशेष आहे का नाही. काकाला चिंता पांडुरंगाच्या भजनाची आणि पांडुरंगाला चिंता काकाच्या संसाराची. यालाच म्हणायचं तुका म्हणे घालू तयावरी भार. आणि महाराज चिंता निर्माण झाली पांडुरंगाला. पांडुरंग मी कशासाठी सांगतो, देव भक्ताची किती कामं करतो पहा. पांडुरंग परमात्म्याने विचार केला आपण काकाच्या घरी जाऊन काम केलेलं काय वाईट आहे. आता मडके घडवता येणार नाहीत काकाला, आणि काकाने जर मडके घडवले नाही तर काकाचा व्यवसाय चालणार नाही. काकाचा व्यवसाय जर चालला नाही तर काकांचा प्रपंच बंद पडल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंग परमात्म्याला काय होता येत नाही. विटेवरून खाली उतरले आणि महाराज कुंभाराचा वेश धारण केला. आणि कुंभाराचा वेश धारण केल्यानंतर पांडुरंगाच्या लक्षात आलं, अरे मी कुंभार झालो पण माती व्हायला कोण पाहिजे. हा कोण पाहिजे. कुंभारी गाढव. अहो माती व्हायला हो, माती व्हायला कोण पाहिजे. गाढव पाहिजे. गाढव म्हणले आता मी कुंभार झालो, गाढव कोण होईल. गरुडाकडे पाहिले. म्हणले गरुडा. देव म्हटले बरे का आता डायरेक्ट गरुडाहून गाढवच करता का. पण हरकत नाही म्हणले. आले देवा जिच्या मना तेथे कुणाचे चालेना. हरकत नाही देवा, तुम्ही कुंभार होत असाल तर मी गाढव व्हायला तयार. भगवान कुंभार झाले, गरुड गाढव झाले. आणि पुन्हा भगवंतानी विचार केला, अरे गरुड गाढव झालं पण गाढवावर माती टाकल्यानंतर गाढव हाकायला कोण पाहिजे. आता कुंभारीन पाहिजे. रुक्मिणी कुंभारी तेर गावी आहे भक्तीचा रंग. तेर गावी आहे भक्तीचा रंग. गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. 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 गोरोबाच्या चिखलामध्ये महाराज भगवंतानी विचार केला आता गाढवावर माती टाकल्यानंतर माग हाकायला कोणी पाहिजे. आणि रुक्मिणी आई साहेबाकडे पाहिलं. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं देवा तुम्ही कुंभार होत असाल तर मी कुंभारीन व्हायला तयार आहे. रुक्मिणी कुंभारीन. आणि महाराज तिघांची स्वारी निघाली. कुठं निघाली. आळंदीला. हा तेर डोकीला. मला वाटलं झोपलेच काही. तेरला निघाली. तेरला आणि तेर मध्ये तिघांची स्वारी आली. आवाज दिला भगवंतानी, आहेत का काका घरी. महाराज काकाने बाहेर येऊन पाहिलं तर सामान्य कुंभारे गाढवे कुंभारीने. कोण आहात आपण. महाराज भगवंतानी सांगितलं मी एक गरीब कुंभार आहे. मला असं कळालं की तुम्हाला एका नोकराची गरज आहे आणि मला सुद्धा कामाची गरज आहे. तुम्ही जर मला गाडगे मडवायला ठेवलं तर फार बरं होईल. महाराज काकाला इतका आनंद झाला. काका म्हटले अगदी देवासारखे आलात. काय म्हटले. अगदी देवासारखे आलात. देव म्हटले सारखं शब्द कशाला घातला. देवच आलो म्हटले, हे सारखं शब्द उगाच मधात घातला म्हणले. पण हरकत नाही म्हणले. काकाला आनंद झाला. भगवंतानी विचारलं का हो काका मला कामाला ठेवा आणि दाखवा म्हणले माती कुठे पाणी कुठे सगळं कुठं मडवायचं. काकानी ती जागा दाखवली आणि जागा दाखवल्यानंतर महाराज
भगवंतानी त्या मातीला हात लावला आणि मडके घडवायला सुरुवात केली. मी एकच वाक्य सांगतो, ज्या मातीला भगवंताचे हात लागले असतील ती माती किती पवित्र असेल. म्हणून एक वेळेला महाराज तेरला जा आणि तिथली माती उचलून आपल्या कपाळाला लावा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. किती पवित्र माती असेल महाराज. भगवंतानी सुंदर मडके घडवायला सुरुवात केली आणि काय येणार नाही हो भगवंताला. ज्यांनी एवढे सुंदर मडके घडवलेत त्याला मातीचे मडके घडवणं अवघड आहे का? कळतंय ना कीर्तन? हा, ज्यांनी तुमच्या माझ्यासारखे एवढे मडके घडवले त्याला मातीचे मडके घडवायला अवघड आहे. एवढे सुंदर मडके भगवंतानी बनवायला सुरुवात केली महाराज. आणि बघता बघता कीर्ती पसरली. गोरोबा काकाच्या घरी आलेल्या नोकरांनी जे मडके घडवले ते मडके फुटत नाहीत महाराज. देवाचा हात लागल्यावर काय गाडगं फुटतं होय महाराज. आणि बघता बघता कीर्ती पंचक्रोशीत पसरली. सगळे लोक गाडगे घ्यायला येऊ लागले. भरभराट व्यवसायाची झाली. आणि महाराज लोक मडकं घ्यायचे नोकराकडून आणि गोरोबा काकाच्या कानात जाऊन म्हणायचे, बरं का काका, तुमच्यापेक्षा तुमचा नोकर फार सुंदर मडके घडवतो बरं का. आता हे नोकर होता का? नोकर होता का? जगाचा मालक होता महाराज. बघता बघता कीर्ती पंचक्रोशीत पसरली. तीच कीर्ती आळंदीला गेली महाराज. आणि आळंदीला चौगा भाऊंडाच्या कानावर कीर्ती गेली. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या कानावर कीर्ती गेली. चिमुकल्या मुक्ताबाईनं सांगितलं, ज्ञानदादा, सोपाना, निवृत्ती दादा, बरेच दिवस झालं आपण गोरोबा काकाकडे तेरला गेलो नाही, चला तरी एकदा पंढरपूरला जाता जाता जाऊ. आणि महाराज ते चौघ भाऊंड मजल दर मजल करत तेरकडे निघाले महाराज. आणि ही बातमी इकडे देवाला कळाली. देव लगेच महाराज गरुडाजवळ गेले. म्हणले, बर का गरुडा, आळंदीचे माणसं लय हुशार आहेत म्हणले, ले ज्ञानी येत. ती इथं आल्यानंतर आपलं भिंग फुटल्याशिवाय राहणार नाही म्हणले. एक काम करा, आज रात्री आपलं चंबू गबाळ गुंडाळा म्हणले आणि चला म्हणले आपलं पंढरपूरला. आणि महाराज इकडे चौघही भाऊंड गोरोबा काकाच्या घरी आले आणि रात्रीतच महाराज देवानी चंबू गबाळ गुंडाळलं. आणि ज्या वेळेला मुक्ताबाईनं गोरोबा काकाकडे पाहिले, हात तुटलेले होते महाराज, दंडापासून हात तुटलेले होते. मुक्ताईनं विचारलं, काका का असं केलं? काका, आता तुमचे हात नाही म्हटल्यानंतर तुम्हाला मडके घडवता येणार नाहीत. आणि मडके जर नाही घडवले तर तुमचा संसार नीट चालणार नाही. आणि ज्याचा संसार नीट चालत नाही ना त्याचा परमार्थ नीट होत नाही. काका का असं केलं? आणि त्यावेळेला काकांनी सांगितलं, अगं मुक्ते, काळजी करू नको, माझ्याही पेक्षा सुंदर मडके घडवणारा देवानी माझ्याकडे पाठवलाय, तू काळजी करू नको. मुक्ताबाईने विचारलं, तुमच्यापेक्षा सुंदर मडके घडवणारा कोण आहे असा? काकांनी सांगितलं, थांब मुक्ते, आत्ता जातो त्याला बोलवतो महाराज. गोरोबा काका त्या नोकराकडे धावत पळत गेले. जाऊन पाहतात तर नोकरही गायब, गाढवही गायब आणि कुंभारीनंही गायब महाराज. तिथं नव्हते ते महाराज. पुन्हा पळत काका आले. अगं मुक्ते, सांगून गेले नाही पण कुठं दिसत नाही तर? मुक्ताबाईनं विचारलं, काका त्या नोकरांनी घडवलेलं एखादं मडकं घेऊन या बरं. मडकं घेऊन या म्हणल्यानंतर महाराज गोरोबा काकांनी मडकं आणलं, मुक्ताबाईच्या हातात दिलं. मुक्ताबाईनं त्या मडकं असं निहाळून पाहिलं आणि मुक्ताबाईनं निहाळून मडकं पाहिल्यानंतर मुक्ताबाई रडायला लागल्या. गोरोबा काकांनी विचारलं, अगं मुक्ते, का रडतेस? मुक्ताबाईनं सांगितलं, काका तुमच्या घरी सामान्य नोकर येऊन नाही काम करून गेला, तर तुमच्या घरी जगाचा मालक येऊन काम करून गेला. का? कारण मुक्ताबाईला त्या मडक्यावर महाराज शंख, चक्र, पद्म, गदा याचे ठसे दिसले. मुक्ताबाईनं सांगितलं, काका सामान्य नोकर येऊन तुमच्या घरी काम करून गेला नाही तर जगाचा मालक येऊन काम करून गेला. असे भक्ताचे घरी कामे न सांगता घरी करी. महाराज ज्याच्या चित्तामध्ये आस नसतो ना, भगवान त्याचा दास व्हायला तयार असतो. अहो एवढंच नाही, गोरोबा काकाचे मडके घडवले एवढंच नाही महाराज, आमच्या एका संतांचे बाळाती धुण्याचं काम केलं महाराज. वहिनी उघडा वहिनी
तुकोबाचे बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. अहो बाळात पण केलं तुकोबारायांच्या पत्नीचं, बाळा ते धुवायचं काम केलं महाराज. एवढे काम भगवान करतात महाराज. नवे नवे भगवान परमात्मा भक्ताचे काम करताना लाज बाळगत नाही महाराज, नवे नवे भीती बाळगत नाहीत, एवढे काम करतात. एवढा अलौकिक महिमा माझ्या संतांचा आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी माझा विचारच तिथपर्यंत पुरत नाही. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा अपार महिमा आहे. काही साधकांनी विचारलं, महाराज 10:30 वाजून गेले, नेमका काय महिमा आहे ते तरी सांगा. इतका वेळ झालं महिमा म्हणता, इतका अलौकिक महिमा आहे, नेमका महिमा तरी सांगा ना. तुकोबाराय म्हणले, ऐकाच मग सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अलौकिक महिमा सांगतात सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. लिंगान घड